मॉर्निंग स्टुडंट. मॉलिक्युलर बेसिस मधला जिनोमिक्सचा पार्ट स्टार्ट केला आपण, है ना. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं जे एंटायर जेनेटिक मटेरियल आहे किंवा आपण त्याला एंटायर जेनेटिक मेकअप कन्सिडर करतो, है ना. द स्टडी ऑफ दिस टोटल जेनेटिक मटेरियल और जिनोम इट इज नोन टू बी जिनोमिक्स. हे पूर्ण इंट्रोडक्शन आपण ऑलरेडी पाहिलं आहे. आता या जिनोमिक्सचे जे ॲप्लिकेशन्स पाहिले आपण, क्रॉप फील्ड म्हणजे प्लांट मध्ये पण राहू शकतात, त्यानंतर ॲनिमल मध्ये मेडिसिन्स आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, अशा व्हेरायटीच्या फील्डमध्ये जिनोमिक्स या फील्डचे ॲप्लिकेशन्स राहू शकतात. तर त्यातला एक एक्झाम्पल, जर तुम्हाला याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन पाहायचं आहे की कंप्लीट जिनोमचा स्टडी केल्यानंतर त्याचा बेनिफिट ह्युमन बिंगला डायरेक्टली कसा होऊन राहिला. त्या दिवशी ॲप्लिकेशन सांगताना लास्ट लेक्चरला आपण एक वर्ड वापरला होता पहा, अँड दॅट वर्ड इज फॉरेन्सिक सायन्स. हा वर्ड वापरला होता आणि तुम्हाला हे बोललो तुम्ही का याच्यामध्ये काय स्टडी केलं जाते पहा. दिस ब्रांच इज फोकस्ड ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ क्रिमिनल्स, है की नाही. जे की वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार असतील तर त्याला आपण जसं एक्झाम्पल घेतलं CID, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, है की नाही. तर तशाच टाईपचं एक आहे फॉरेन्सिक सायन्स, ज्याच्यामध्ये पूर्ण क्रिमिनलचा स्टडी केला जातो आणि जनरली हे क्रिमिनलच्या बॉडीचा, त्याच्यामधल्या सेलचे सॅम्पल्स राहतात, पर्टिक्युलरली DNA मॉलिक्युल आहे, की नाही. तर अशा सगळ्या केमिकलचा स्टडी करून आयडेंटिफाय करतात की एखाद्या केसमध्ये कोणता व्यक्ती इन्व्हॉल्व आहे. त्यालाच आपण जनरली काय कन्सिडर करतो, फॉरेन्सिक सायन्स. याच्यामध्ये तुम्हाला एक स्कोप आहे पहा. काही मुलांना असं वाटत असेल की बाबा काय जिनोमिक्स नावाची टर्म आहे, नवीन समजायला किचकट आहे, याचा बेनिफिट काय असेल. याचा बेनिफिट हमखास आहे. ग्रॅज्युएशन मध्ये आपण BSc फील्ड करतोय ना, BSc बायोलॉजी असेल, BSc मॅथमॅटिक्स आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे. तर याच्यामध्येच एक ऍडव्हान्स ब्रांच आहे, लक्षात ठेवाल, जी तुमच्या कदाचित फायद्याची राहू शकतं. तर BSc इन फॉरेन्सिक सायन्स, ठीक आहे. अकोल्यामध्ये पण करू शकता आपण, आपल्या जिल्ह्यातली गोष्ट जर केली तर याचा समोर खूप स्कोप आहे पहा. कारण एक्सपर्ट लोकांची त्यांना गरज असते, रिक्वायरमेंट असते आणि त्याच्याकरता तुम्हाला याचं बेसिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि आपण लकी आहोत, आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला त्यांनी हा टॉपिक दिला आहे, DNA फिंगरप्रिंटिंग. सो लेट्स स्टार्ट द न्यू टॉपिक अँड अप्लाइड ब्रांच, दॅट इज DNA फिंगरप्रिंटिंग. आता पहा, याच्यामध्ये हा जो फिंगरप्रिंट नावाचा वर्ड आहे हे तुम्हाला माहितच असेल. आपल्याला या ठिकाणी DNA वर फोकस करायचा आहे. सगळ्यात पहिले आपण फिंगरप्रिंटची टर्म काय ते पाहू. आता पहा, जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कन्सिडर केला तर ऑलमोस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर मेड अप ऑफ जेनेटिक मटेरियल ॲज DNA. ऑलमोस्ट ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल कोणतं असतं, DNA. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आता या DNAचा कन्सेप्ट जर पाहिला आपण, कारण फिंगरप्रिंटिंग तेव्हा समजतं जेव्हा तुम्हाला त्या फिंगरप्रिंटिंगचं प्रिन्सिपल समजेल. डेफिनेशन नंतर करत बसू. का फिंगरप्रिंटिंग नावाची ब्रांच डेव्हलप झाली तर त्याचं रिझन आपण पहिले डिस्कस करू आणि नंतर मग त्याच्यामधल्या स्टेप, प्रोसेस काय, तिथं काही कठीण नाही आहे. सो एंटायर जेनेटिक मटेरियल, ऑलमोस्ट ऑर्गॅनिझम दे हॅव DNA. मग आता आपण पर्टिक्युलरली ह्युमन्स जर कन्सिडर केले, इन ऑल ह्युमन्स, सगळ्या ह्युमन बिंग मध्ये, तर अमॉंग द टोटल DNA 99.99% DNA इट इज सिमिलर. कन्फ्युजन होण्याची गरज नाही. आपल्या टोटल DNA मध्ये फक्त 1% असा पार्ट आहे जो ऍक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स बनतात, ज्याच्यामध्ये एक्सप्रेशन, जी आपण अगोदरची भानगड डिस्कस केली है ना. ट्रान्सक्रिप्शन घडते, DNA पासून काय RNA बनतो, RNA पासून प्रोटीन बनते, जीन एक्सप्रेस होतात, काहीतरी हार्मोन्स आहे, एन्झाइम्स तयार होतात.
हे जे सगळं एक्सप्रेशन आहे हे फक्त कोण कंट्रोल करतील? ओनली 1% ऑफ डीएनए. बाकीचा जो 99% डीएनए हा सगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये कसा आहे? इट इज सेम. 99% आपण त्याला कन्सिडर करू. इट इज सिमिलर इन ऑल इंडिव्हिज्युअल्स. ओनली 1% डिफर्स. ऍक्च्युअली 1 नाही आहे, ते आहे 0.01%. इट डिफर्स इन पर्सन टू पर्सन. प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडाफार तरी असा पोर्शन आहे जो इंडिव्हिज्युअल आहे, जो वेगळा आहे. तुम्ही इनहेरिटन्सचा स्टडी करू शकता. पॅरेंट पासून नवीन जनरेशन बनली, जनरेशन टू जनरेशन हा प्रवास चालू आहे. आणि हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की प्रोजेनी जेव्हा बनतं त्या प्रोजेनीमध्ये मॅक्झिमम कॅरेक्टर्स ऑफकोर्स कोणाचे येतील? पॅरेंटचे. आता समजून आलं का? पॅरेंटचे कॅरेक्टर्स पुढे ट्रान्सफर होतील टू दी न्यू जनरेशन. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ह्युमन बिंगचा जर विचार केला तर ऑलमोस्ट ऑल ह्युमन बिंग दे आर सिमिलर टू इच अदर. हा, त्यातले काही कॅरेक्टर्स वेगवेगळे राहतात, कारण डिफरन्सेस हे आलेच पाहिजे. आणि डिफरन्सेस काय येतात त्याच्या रिझनही आपण पाहिले. एक रिझन आहे डिफरन्सेस येण्याचं रिकॉम्बिनेशन. कशामुळे घडते? ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. दुसरं रिझन आपण पाहिलाय म्युटेशन. याच्यामुळे थोडेफार डिफरन्सेस येतात, त्याला इनफ्रिक्वेंट म्युटेशन म्हणतो आपण, एक फ्रिक्वेंट डिफरेशन. हा जो डिफरंट आहे हा कधी कधीच घडतो. जास्तीत जास्त डिफरन्सेस नसतात, सिमिलर कॅरेक्टर जास्त राहतील. याच्यावरून एक मुद्दा क्लिअर करा की इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम 99% डीएनए इट इज सिमिलर सिमिलर सिमिलर. फक्त वेगवेगळा किती आहे? ओनली 0.1%चा जो डीएनए आहे तो काय आहे? डिसिमिलर आहे आणि प्रत्येक पर्सन मध्ये तो वेगळा असेल. आणि इथंच आपला कॉन्सेप्ट तयार होतो की हा जो 0.1%चा डीएनए जो पर्सन टू पर्सन वेगळा आहे त्याला आपण नाव देऊ इट इज इंडिव्हिज्युअल डीएनए. इट इज कॉल्ड एज इंडिव्हिज्युअल डीएनए. आणि याच डीएनए वरून लक्षात येते की इट इज द आयडेंटिफिकेशन की ऑफ पर्सन. लक्षात येत आहे का? प्रत्येक ऑर्गॅनिझमचं एक कॅरेक्टर, एक गुणधर्म वेगळा असते. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी आहे, प्रत्येकाचे हॉबीज वेगळे आहेत. आपल्या डीएनएचे तसंच आहे पहा. डीएनएतला 1% पार्ट असा राहील जो प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये, इव्हन जर तुम्ही 2 आयडेंटिकल ट्विन्स जरी कन्सिडर केले, त्या ट्विन्स मध्ये सुद्धा तो डीएनए कसा असेल? दॅट डीएनए इज डिफरंट. आणि हा डिफरंट आहे म्हणून तो त्या व्यक्तीची काय झाला? आयडेंटिफिकेशन की. ओळखू शकता तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्यावरून. आणि अशा जो डीएनएचा सेगमेंट आहे यालाच तुम्हाला म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे? इट इज कॉल्ड ॲज डीएनए फिंगरप्रिंट. लक्षात राहील. इट इज द इंडिव्हिज्युअल डीएनए विच इज डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. इट इज नोन ॲज डीएनए फिंगरप्रिंट. आणि ज्या सायन्समध्ये, ज्या फील्डमध्ये, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला या फिंगरप्रिंटचा स्टडी केला जाईल इट इज नोन टू बी डीएनए फिंगरप्रिंट. ओके. आता आपण टेक्स्ट बुक प्रमाणे याची डेफिनेशन तयार करू. डीएनए फिंगरप्रिंटिंग इट इज द टेक्निक to identify a person on the basis of, वाक्य महत्वाचे आहे, on the basis of DNA restriction analysis. पहा तुम्हाला समजतं का? ह्युमन बिंग मधला डीएनए, द डीएनए इज लॉंग सेगमेंट. किती लॉंग आहे? आपण पॅकेजिंग ऑफ डीएनए मध्ये पाहिलाय है ना. मग एवढ्या साऱ्या लॉंग डीएनएचा स्टडी आपल्याला सध्या करायचा नाही. दॅट स्टडी वी हॅव ऑलरेडी डन. कोणत्या टॉपिक मध्ये स्टडी केलाय? इट इज स्टडीड इन द एनजीपी. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कम्प्लीट केलाय. बरोबर आहे की नाही? 3.2 बिलियन सिक्वेन्सेस प्रेझेंट राहतील. त्याच्यामध्ये 33,000 जीन्स, त्याला ऍक्टिव्ह जीन म्हणतो आपण, कोडिंग. बाकीचे जीन आहेत ते रिपिटेटिव्ह असतील. ऑलमोस्ट स्टडी वी हॅव डन ऑलरेडी. आता या लॉंग सेगमेंट डीएनए मधला तुम्हाला फक्त कोणता स्टडी करायचा आहे? असा डीएनएचा फ्रॅगमेंट जो डीएनएचा फ्रॅगमेंट काय असेल? इट इज डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन, जो त्या व्यक्तीमध्ये विशेष आहे. आणि त्यालाच आपण नाव देतो फिंगरप्रिंटिंग. म्हणजे डीएनएतला एक विशिष्ट पार्ट, त्याला नाव देऊ आपण रेस्ट्रिक्टेड पार्ट.
है ना. आणि त्याचा आपण काय करून राहिलो, स्टडी सो अनालायसिस. म्हणून म्हटलंय आयडेंटिफिकेशन ऑफ द पर्सन ऑन द बेसिस ऑफ डीएनए रेस्ट्रिक्शन अनालायसिस. आता याच्यातला या डीएनएतला हा स्मॉल सेगमेंट कसा सेपरेट करायचा, काय आहे टेक्नॉलॉजी, ते आपण समोर डिस्कस करणारच आहे. हे प्रिन्सिपल तुम्ही लक्षात घेऊन घ्या फक्त. आता पहा हा सेगमेंट वेगळा कसा आहे. द स्मॉल पोर्शन ऑफ डीएनए इट इज वेगवेगळा आहे म्हणून त्याला मी नाव देतो व्हेरायबल. एक तर तो वेगवेगळ्या लेंथचा राहू शकतो, प्रत्येक पर्सन मध्ये त्याची लेंथ वेगळी राहील. एक ऍव्हरेज जर पाहिला पण तर इट इज 20 to 100 बेस पेअर्स लॉंग है ना. 100 बेस पेअरच्या आसपास त्याचा सिक्वेन्स राहील. आणि काही पर्सन मध्ये मग आता समजा 20 ते 30 सिक्वेन्सेस राहतात, तर काही पर्सन मध्ये 40 राहतील, काही मध्ये 50, 60 अँड सो ऑन. तर एवढा बेस पेअरचा जो सेगमेंट आहे हा प्रत्येक पर्सन मध्ये कसा राहील, हा वेगळा राहील. आणि याला आपण म्हणतो डीएनए फिंगर. आता याच्यावरून पुस्तकामध्ये याची डेफिनेशन तयार केली पाहिजे. द पोर्शन ऑफ डीएनए विच इज 20 to 100% बेस पेअर लॉंग. प्रत्येक पर्सन मध्ये लेंथ वेगळी आहे म्हणून त्याला आपण नाव देऊ शकतो इट इज कॉल्ड एज VNTRS. दॅट मीन्स व्हेरायबल नंबर. प्रत्येकामध्ये एक तर त्याचा नंबरही वेगवेगळा राहू शकतो है ना. 20 बेस पेअर, 30 बेस पेअर. व्हेरायबल नंबर ऑफ टॅन्डेम रिपीट्स. प्रत्येक पर्सन मध्ये याचे रिपीट्स बदलतात. काही पर्सन मध्ये 80 असेल तर काही मध्ये 80 असेल, काही मध्ये CG असेल त्याची कोणतंही राहू शकतो. काही पर्सन मध्ये A आणि Gच राहील. आणि याच बेस पेअरचं काय राहते, सिक्वेन्स रिपीट होत राहते. त्याला रिपीटेटिव्ह सिक्वेन्स म्हणतात. म्हणून त्याला आपण एक डीएनए फिंगरप्रिंट म्हटलं. मुद्दे क्लिअर करा. डीएनए फिंगरप्रिंटलाच अल्टरनेटिव्ह टर्म कोणती आहे, VNTRS. आणि ज्या टेक्निकमध्ये तुम्ही VNTRS ला ओळखता त्या पर्सनचा VNTR सिलेक्ट केला, त्याचा स्टडी केला, याचा अर्थ तुम्हाला काय भेटली, डीएनए फिंगर प्रिंट. मग आता आपल्याला पाहायचं की क्रिमिनल कोणता आहे. मग साहजिक आहे ज्या ठिकाणी एखादी क्रिमिनल केस घडलेली असेल, सपोज मर्डर केस, रेप केस, हॅरेसमेंट आहे वगैरे वगैरे, त्या सस्पेक्टेड पर्सन जे राहतात, ज्या लोकांना त्यांना शंका असेल, बरोबर आहे, एकतर तो कोणाकोणाचा डीएनए टेस्ट केला जाईल. सगळ्यात पहिले तर विक्टिम है ना, ज्याची ती केस घडलेली आहे, मर्डर झाला असेल वगैरे, तर त्या पर्सनचा आपण डीएनए सेपरेट करू, स्टडी करू. त्याच्यानंतर सस्पेक्टेड पर्सन, ज्या लोकांवर आपल्याला शंका असेल, त्या केसमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या लोकांवर, त्या सगळ्यांचा डीएनए आपण मॅच करू. आणि व्हिक्टीम स्पॉटवर जर समजा तुम्हाला एखादा डीएनए आढळला आणि तो डीएनए ABC पर्सन पैकी कोणत्या तरी पर्सन सोबत मॅच झाला, याचा अर्थ धिस पर्सन हॅव व्हिजिटेड द स्पॉट, कोणता व्हिक्टीम स्पॉट किंवा क्रिमिनल स्पॉट, आणि मग याच्यासोबत डिस्कशन केलं जाईल किंवा त्याची विचारपूस केली जाईल. हे एक टेक्निक आहे. आपल्याला क्रिमिनल आयडेंटिफाय करायचं नाही आहे सध्या, ते डिपार्टमेंट ऑफिसर लोकांचं आहे, ते पाहत बसतील. आपल्याला फक्त टेक्निक शिकायची आहे बायोलॉजिकल लेवलला, का फिंगरप्रिंट मिळवतात म्हणजे ऍक्च्युअली काय मिळवतात. ओके, नाउ लेट्स स्टडी द स्टेप्स ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप स्टडी करू आपण आता. स्टेप्स इन द डीएनए फिंगर प्रिंटिंग. डेफिनेशन क्लिअर झाली तुमची. आणि प्रिन्सिपल काय आहे, 99% सिमिलर आहे, ओनली 1% डिफर, आणि तोच पर्सेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचा, दॅट विल बी प्रिन्सिपल. आता स्टेप्स. जेव्हा तुम्हाला फिंगर प्रिंटिंगचा स्टडी करायचा आहे, सगळ्यात पहिली स्टेप राहील आयसोलेशन. पहिली स्टेप. आता या आयसोलेशन म्हणजे काय, तर तुम्ही जे न्यूज रेग्युलरली वाचून आले त्याच्यामध्ये आयसोलेशन येते बघा. जर एखादं हॉस्पिटल असेल आणि त्या ठिकाणी कोरोनाचे पेशंट्स तुम्हाला ऍडमिट करायचे असतील, तर त्याच्याकरता जनरल वॉर्ड नसतं, त्याच्याकरता एक स्पेशल वॉर्ड आहे. त्याला म्हणतो आपण आयसोलेटेड वॉर्ड फॉर द कोरोना पेशंट्स. त्याचं मिनिंगच आहे आयसोलेशन म्हणजे सेपरेट करणं. काय करायचं आहे, सेपरेट. सेम प्रोसेस इथं काम करावं. एक तर त्या ज्या व्यक्तीचा तुम्हाला डीएनए स्टडी करायचा, त्या डीएनए मधली सेल तुम्ही स्टडी करून आले, आणि त्या सेल मधून जिनोम, आता मी डीएनए वर्ड वापरतो, तो डीएनए आपल्याला काय करायचा आहे, आयसोलेट करायचा आहे, वेगळा करायचा आहे.
आता लक्षात ठेवा, जो डीएनए आपण आयसोलेट केला इट इज कम्प्लीट डीएनए, म्हणजे हा असेल 2.2 मीटर्स. आणि आपल्याला कम्प्लीट डीएनएचा स्टडी करायचा नाही, एवढा वेळ नाही आपल्याकडे. वी आर जस्ट फोकसिंग ऑन द सिलेक्टेड डीएनए. विशिष्ट पार्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे, पण सुरुवातीच्या स्टेपला आपण आयसोलेट काय केला, कम्प्लीट जिनोम किंवा डीएनए. आता अंदाज लावा, हा लॉंग डीएनए, मला यातला एवढा सेगमेंट पाहिजे, मग काय करेल मी, आय विल कट दॅट सेगमेंट. सिंपल. सो सेकंड स्टेप इज रेस्ट्रिक्शन. याला काय नाव द्यायचं तुम्हाला, रेस्ट्रिक्शन डायजेशन. नावातच आहे. पण लक्षात ठेवाल, जेव्हा आपण बायोटेक्नॉलॉजीचा स्टडी करू तेव्हा तुम्हाला एक एन्झाईमचं नाव येईल, अँड दॅट एन्झाईम इज फार फार महत्वाचा एन्झाईम. त्याला शॉर्टकट मध्ये नाव द्यायचं आहे REN, किंवा द लॉंग फॉर्म इज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. नाव तुम्हाला क्लिअर दिसून राहिलं. हा, द एन्झाईम इज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. काय मिनिंग लागतं, एक तर हा एन्झाईम न्यूक्लिक ऍसिडवर ऍक्शन करतो, सो इट इज न्यूक्लियस. डीएनएच्या आत कुठेतरी काम करेल, विदिन द डीएनए, सो इट इज एंडोन्यूक्लियस. आणि कम्प्लीट डीएनएतल्या विशिष्ट पार्टलाच कट करतो, म्हणून त्याला नाव द्यायचं आहे रेस्ट्रिक्शन. ओके, सो द एन्झाईम विच कट्स डीएनए at specific point, it is known as restriction endonuclease. हा झाला तुमचा रेस्ट्रिक्शनचा पार्ट. आता आपल्याला ज्या डीएनएला ब्रेकडाऊन करायचा आहे, हा समजा डीएनए मॉलिक्युल आहे, याला एन्झाईमच्या साहाय्याने तुम्ही ब्रेकडाऊन केलं, मग साहजिक आहे जेवढ्या व्यक्तींचा तुम्हाला डीएनए स्टडी करायचा आहे त्या प्रत्येक पर्सनच्या डीएनएचे काय तयार होतील, सेगमेंट्स तयार होतील. फ्रॅगमेंट्स म्हणा, सेगमेंट म्हणा, फ्रॅगमेंटच म्हणा आपण, असे खूप सारे फ्रॅगमेंट तयार होतील. आता साहजिक आहे, हा तर एका पर्सनचा डीएनए. जर तुम्हाला 3 पर्सनचा डीएनए स्टडी करायचा असेल, त्या तिन्ही डीएनएला तुम्ही कट आउट केलं, तर प्रत्येकाच्या डीएनएचे काय मिळतील तुम्हाला, फ्रॅगमेंट्स. याचे पण मिळतील फ्रॅगमेंट्स. आता मला सांगा, जर आपण या तीनही पर्सनच्या फ्रॅगमेंटला स्टडी करून राहिलो, तर सगळे फ्रॅगमेंट सिमिलर नाही आहेत. प्रत्येक पर्सनचे फ्रॅगमेंट वेगवेगळे आहेत. काहींची लेंथ वेगवेगळी आहे, कमी जास्त असेल, याची पण तशी वेगळी आहे, याची पण आहे. एव्हरी फ्रॅगमेंट ऑफ पर्सन इट इज डिफरंट इन लेंथ. साईज मध्ये डिफरन्स असेल, लेंथ मध्ये डिफरन्स असेल, त्याच्यातल्या सिक्वेन्सेस मध्ये डिफरन्स राहू शकतो. 3 गोष्टी आहेत. आणि म्हणूनच आपण काय म्हणायचं आहे की जेव्हा डीएनए मॉलिक्युलला कट केलं जाईल विथ द हेल्प ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम, इट फॉर्म लॉट ऑफ फ्रॅगमेंट्स हॅव्हिंग व्हेरायबल लेंथ. प्रत्येकाची लेंथ काय राहील, वेगळी, आणि म्हणून त्या सिक्वेन्सेसला आपण म्हणतो VNTR. प्रत्येक सिक्वेन्सला काय म्हणू, VNTR. आणि या मेकॅनिझमनं जे फ्रॅगमेंट्स बनले, त्या फ्रॅगमेंटचे मेकॅनिझम RFL लक्षात राहील का पहा तुमच्या. रेस्ट्रिक्शन दिसतंय तुम्हाला, मी वर म्हणतो. हे जे वर्ड आहेत, ब्रेकडाऊनच्या नंतर जे फ्रॅगमेंट्स बनले, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज RFLP. That is restriction. Fragment, length, polymorphism. टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येकाच्या फ्रॅगमेंटची लेंथ काय राहील, वेगळी राहील, आणि ते डीएनएचा सेगमेंट आपण पर्टिक्युलर कट केला म्हणून त्याला रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. सिलेक्टेड पोर्शन ऑफ डीएनए इट इज कॉल्ड एज रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. आणि त्याच्या लेंथ मध्ये डिफरन्सेस राहतील. प्रत्येक पर्सनचा डीएनए सारखा थोडीच राहील. जो तुम्हाला कट करायचा आहे तो प्रत्येक पर्सन मध्ये वेगळा आहे, पहिलेच तुम्हाला सांगितलं मी. आणि म्हणून त्या नाव दिलं पॉलिमॉर्फिझम. वेगवेगळ्या टाईपचा डीएनए फ्रॅगमेंट तुमच्याकडे बनला. ए पर्सनचा वेगळा असेल, बी पर्सनचे वेगळे फ्रॅगमेंट्स आहेत, सी पर्सनचे वेगळे. प्रत्येक जेवढे पर्सन सस्पेक्टेड असतील त्या सगळ्यांच्या डीएनएचे तुम्ही फ्रॅगमेंट्स बनवून ठेवून द्या. सगळ्यात पहिले डीएनए सेपरेट केला, देन वी हॅव कट द डीएनए इंटू सेपरेट फ्रॅगमेंट. प्रत्येक फ्रॅगमेंटची लेंथ वेगळी आहे, म्हणून त्याला म्हणतात RFLP. नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. आता एक मुद्दा क्लिअर करायचा आहे
की जेव्हा आपण डीएनए कट करू हे सगळे लिक्विड मीडियम मध्ये द लॉंग फॉर्म ऑफ डीएनए डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड ऍसिडिक स्टेट मध्ये लिक्विड आहे ते. त्याच्यामधला डीएनए डायरेक्ट तुम्ही माहित करू शकता का ए आणि बी पर्सनचा डीएनए मॅच झाला. वी कांट आयडेंटिफाय बाय अवर नेकेड आईज. तुम्हाला काही ना काही टेक्निकच वापरावं लागेल, तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीच वापरावी लागेल. मग आता काय करा, टोटल डीएनएचे फ्रॅगमेंट आहेत की नाही, त्या फ्रॅगमेंटला तुम्ही स्टडी कसं करा की त्यातला फक्त एकच फ्रॅगमेंट तुम्हाला भेटला पाहिजे. जे एका ठिकाणी सगळे गोळा झाले फ्रॅगमेंट त्यातला वेगवेगळे करा ना, सेपरेट करा एकमेकापासून आणि जो तुम्हाला पाहिजे त्याचा स्टडी करा. सो नेक्स्ट स्टेप, तिसरी जी स्टेप आपल्याला पाहायची आहे ती आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता याच्यात काय केलं जातं बा, जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय, एक ऍपरेटस असते, याला नाव देतात अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. नाव तर सगळे नवीन येणारच आहेत, इलाज नाही. कशी बनवतात जेल, जेल माहित आहे ना, सेमी लिक्विड. तर एक मीडियम बनवतात पहा, कशाचं, तर त्याच्यामध्ये एक डिस्टिल वॉटर असेल, त्याच्यामध्ये ऍड करतात अगारोज शुगर. अगारोज काय, इट इज अ शुगर. ही ऍड केली त्यानंतर याच्यामध्ये एक सॉलिडिफाईंग एजंट ऍड करतात, दॅट इज अगर अगर. हा एजंट काय करतो, सॉलिडिफाय म्हणजे लिक्विड आहे डिस्टिल वॉटर, त्याच्यामध्ये आपण एक शुगर ऍड केली आणि त्याच्यामध्ये ऍड काय केलं, अगर अगर एक पॉलिसॅकराइड. करुणामय गौरी हर श्री वरद. पहा एक मीडियम बनवतात पहा, कशाचं, तर अगारोज नावाचं एक मीडियम बनवायचं आहे. आता याच्यामध्ये हा जो अगार मीडियम आहे, या अगारचं काय काम असतं पहा, इट इज अ सॉलिडिफाईंग एजंट. हे ऍक्च्युली काय आहे, तर हे पॉलिसॅकराइड आहे जे अल्गी पासून मिळवतात. रेड अल्गी आपण प्लांटमध्ये पाहत असतो की नाही, ग्रीन अल्गी आहे, ब्ल्यू अल्गी आहे, रेड अल्गी आहे. तर रेड अल्गी पासून हे मिळवतात पावडर, आणि याचं काम असतं की एखाद्या मीडियमला सॉलिड करणं. लिक्विड आहे त्याला सेमी लिक्विड, अशी आपण काय बनवली, जेल. सो इट इज कॉल्ड ॲज अगारोज जेल. अगारोज पासून तयार केली, सो अगारोज जेल. आणि या जेलच्या साह्यानं जे लिक्विड मीडियम मधले फ्रॅगमेंट्स आहेत डीएनएचे ते आपण सेपरेट करतो. कसे सेपरेट करायला पहा, हे इलेक्ट्रोफोरेसिसचं ऍपरेटस आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह नेगेटिव्ह इलेक्ट्रोड्स असतील, म्हणजेच या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून राहिलो. तुम्हाला सांग डीएनएचं सेपरेट करणार, इलेक्ट्रिसिटी कशाला आणता, इथं करंटची गरज काय, बिलकुल आहे. डीएनए फ्रॅगमेंट्स तुम्ही सेपरेट करून राहिले, डीएनए फ्रॅगमेंट म्हणजे डीएनएच आहे, आणि या डीएनए वर एक चार्ज असतो, कोणता, निगेटिव्ह. मग जर तुम्ही याला पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट केलं तर एका ठिकाणी असणारे फ्रॅगमेंट एकापासून काय होतील, सेपरेट होतील. आपल्याला फक्त टेक्निक वापरायची आहे की जेणेकरून सगळ्या डीएनए फ्रॅगमेंट सेपरेट होतील आणि जो तुम्हाला पाहिजे तो एक फ्रॅगमेंट तुम्ही इझिली आयसोलेट करू शकले पाहिजे, स्टडी करू शकले पाहिजे. एवढं फक्त सिग्निफिकन्स लक्षात ठेवा. तर इलेक्ट्रिक फील्डच्या सहाय्यानं डीएनए मॉलिक्यूल आपण सेपरेट करतो. आता पहा काय करायचं आहे, इथं समजा 3 लोकांचे डीएनए फ्रॅगमेंट्स आपण आपल्याकडे आहेत. आता या जेलमध्ये काय करतात पहा, अशा पद्धतीचे वेल्स बनवतात. या जेलमध्ये काय बनवले आपण, तुमच्याकडे जेल आहे, त्या जेलमध्ये थर्मोकॉलची शीट जर आपण फिक्स केली तर त्याच्यामध्ये एक जागा तयार होईल ना छोटीशी, त्याला आपण नाव देऊ अगारोज वेल्स. काय तयार केले आपण, वेल्स. आणि या वेलमध्ये जे तुमच्याकडे डीएनए फ्रॅगमेंट्स आहेत, ए पर्सनचे, बी पर्सनचे, सी पर्सनचे, हा समजा व्हिक्टिम स्पॉट आहे. हा जो सॅम्पल्स आहे याला आपण व्हिक्टिम स्पॉट नाव देऊ, आणि बाकीचे आहेत ते सस्पेक्टेड पर्सन आहे. या तिघांचे डीएनए फ्रॅगमेंट तुम्हाला या जेलमध्ये लोड करायचे है ना. इथं मी फ्रॅगमेंटचं सोल्युशन टाकलं, इथं पण ऍड केलं, इथं पण ऍड केलं. सोल्युशन टाकल्यानंतर हे जे ऍपरेटस आहे, मी इथं ड्रॉ केला एकदम शॉर्टकट आहे, हे ऍक्च्युली ऍपरेटस असते असं प्लास्टिकचं वगैरे. तर याला म्हणतात, हे जे फ्रॅगमेंट्स आहेत दॅट फ्रॅगमेंट्स वी हॅव लोडेड. फ्रॅगमेंट्स काय केले आपण, लोड केले, लोडेड ऑन द जेल. आणि नंतर इलेक्ट्रिक फील्ड मी ऑन करणार. ऑन केल्यानंतर काय होईल, डीएनए फ्रॅगमेंटवर चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील. अट्रॅक्ट करताना काय होतील, एका ठिकाणी असणारे फ्रॅगमेंट एकमेकापासून सेपरेट होतील.
आणि सेपरेट होताना मॉलिक्युलर वेटनुसार सेपरेट होतात, त्याच्या साईजनुसार सेपरेट होतात. ज्या डीएनएची साईज जास्त असेल दॅट विल रिमेन ॲट द लोअर साईड, आणि अशा पद्धतीने फ्रॅगमेंट्स काय होतील सेपरेट. इथं पण हे ना इन दिस वे. म्हणजे प्रत्येक डीएनए फ्रॅगमेंटला आपण काय केलं, सेपरेट केलं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून त्याला नाव द्यायचं आहे अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस, सेपरेशन ऑफ डीएनए फ्रॅगमेंट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि सेपरेट कशाच्या आधारावर केले आपण, जेल. म्हणजे सध्या तुमच्याकडे जे डीएनए फ्रॅगमेंट्स आहेत, नाउ वी हॅव ऑल द डीएनए फ्रॅगमेंट्स. आपल्याकडे ते फ्रॅगमेंट्स कशाच्या स्वरूपात आहेत माहिती आहे काय, आपल्याकडे ते फ्रॅगमेंट्स आहेत जेलच्या स्वरूपात. ही जेल आहे APC. असे फ्रॅगमेंट्स आपण काय केले, सेपरेट केले. दिस इज अवर जेल. आता काय करतात पहा, लक्षात घेऊन घ्या, एकदम समजणार नाही तुमच्या. दिस जेल इट इज ट्रीटेड विथ अल्कलाइन सोल्युशन. याला कशाची ट्रीटमेंट दिली मी, अल्कलाइन. त्याच्यामुळे काय होते पहा, जे डबल स्टँडर्ड फ्रॅगमेंट्स आहेत, प्रत्येक डीएनएचा फ्रॅगमेंट आहे म्हणजे ऑल फ्रॅगमेंट्स आर डबल स्टँडर्ड, त्याला बनवलं जातं सिंगल मध्ये. ही आपली परत जेल अगारोचीच आहे, फक्त त्यातले फ्रॅगमेंट जे डबल स्टँडर्ड होते त्याला आपण काय केलंय, सिंगल स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट केलं. ओके, इन दिस वे. आता याच्या समोरची स्टेप जी आहे ती आहे पहा सदन ब्लॉटिंग. काय, सदन ब्लॉटिंग. आता याच्यामध्ये काय करतात पहा, या आपल्याकडे सध्या जो फ्रॅगमेंट आहे तो आहे एका पेपरवर, त्याला मी नाव देतो नायट्रोसेल्युलोज पेपर. हा की साध्या कागदावर थोडी डीएनए सेपरेट केला जाईल, है ना. दॅट डीएनए विल बी इझिली ड्राय अप. तो ड्राय नाही झाला पाहिजे, तो तुम्हाला सध्या डीएनए स्टडी करायचा आहे, म्हणून आपल्याला एक नायलॉन पेपर वापरायचा आहे. म्हणून आपण जी जेल बनवली ती कोणत्या पेपरवर आहे, आपली नायट्रोसेल्युलोज पेपरवर आहे, नायलॉन पेपरवर आहे. तो लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट थोडासा इथं. जेव्हा आपण सदन ब्लॉटिंग केलं, जेव्हा आपण काय केलं सदन ब्लॉटिंग, तेव्हा डीएनए कशावर होता, अगारोज जेल. अगारोज जेल नंतर आपण त्याला काय ट्रीटमेंट दिली, अल्कलाइन. अल्कलाइनमुळे सगळे फ्रॅगमेंट काय झाले, सिंगल स्टँडर्ड. आता या सिंगल स्टँडर्डच्या जेलवरच ते तो जो मी तुम्हाला पेपर सांगितला नायट्रोसेल्युलोज पेपर, तो पेपर असा याच्यावर ठेवतात, है ना. ठेवल्यानंतर काय होते, या जेलमधले सगळे डीएनए फ्रॅगमेंट या पेपरवरती अटॅच होऊन जातात. म्हणजे आता सध्या आपल्याकडे काय आहे, नायलॉन पेपर आहे. त्या नायलॉन पेपरमध्ये सगळे डीएनए फ्रॅगमेंट कशा सिंगल स्टँडर्ड. हा मुद्दा थोडासा क्लिअर करून घ्या की इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये डीएनए जेलमध्ये सेपरेट केले, आणि सदन ब्लॉटिंग जेव्हा करतो, ब्लॉट म्हणजे फिक्स करणं. सदन हा सायंटिस्ट आहे ज्याने ती टेक्निक डिस्कवर केली का जेलमध्ये डीएनए फ्रॅगमेंट एका सॉलिड पेपरवर, एका नायलॉन पेपरवर तुम्हाला फिक्स करायचे आहे, म्हणून त्याला ब्लॉटिंग म्हटलं आपण. हे झाले ब्लॉट. आता मुद्दा क्लिअर करायचा आहे की प्रत्येक पर्सनची डीएनए फ्रॅगमेंट आहे, त्यातला कोणता तरी एक फ्रॅगमेंट डीएनए फिंगरप्रिंट आहे, आणि तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. आयडेंटिफाय कसा कराल हेच महत्वाचं आहे. आता काय करतात पहा, दिस नायलॉन पेपर इट इज ट्रीटेड विथ डीएनए प्रोब. समजलं नाही, पहा सगळे डीएनए फ्रॅगमेंट जे आहेत ते कशा आहेत, सिंगल स्टँडर्ड. या पर्सनचे असं कन्सिडर करा, या ए पर्सनचे 3 फ्रॅगमेंट आहेत, बी चे 3 आहेत, सी चे 3 आहेत. यापैकी एक फ्रॅगमेंट असा असेल ज्याला तुम्ही म्हणून राहिले VNTR. हा समजा VNTR आहे, AGTC. हा काय त्या पर्सनचा VNTR किंवा ATC, कोणतेही नाव देऊ शकता, ATGC. हा डीएनए फ्रॅगमेंट. प्रत्येक डीएनए फ्रॅगमेंटचा सिक्वेन्स वेगळा असेल, पण आपल्याला सगळे डीएनए पाहिजेच नाही राव. आपल्याला फक्त एकच फ्रॅगमेंट पाहिजे जो त्याचा फिंगरप्रिंट आहे, जो त्याचा काय VNTR. आणि हा समजा त्याचा सिक्वेन्स आहे, मला आपल्याला माहित नाहीये, पण सपोज हा सिक्वेन्स आहे. आता लक्षात ठेवा, आपल्या क्रोमोझोम मध्ये एक पार्ट असते पहा, कोणता, सॅटेलाइट. आणि या सॅटेलाइट मध्येच असतात डीएनएचे रिपीटेटिव्ह सिक्वेन्सेस. काय राहतात, रिपीटेटिव्ह
सिक्वेन्स. आणि त्या सिक्वेन्सच्या आधारावर लॅबोरेटरीमध्ये काय करतात हे मी तुम्हाला लॅब मधलं सांगू राहिलो. लॅबोरेटरीमध्ये काय करतात, डीएनएचे शॉर्ट सिक्वेन्सेस तयार करतात. काय तयार करतात, शॉर्ट सिक्वेन्स. आणि या शॉर्ट सिक्वेन्सला तुम्हाला नाव द्यायचं आहे डीएनए प्रोब. काय नाव द्यायचं आहे, डीएनए प्रोब. जो मी लॅबोरेटरीमध्ये डीएनए बनवून राहिलो विथ द हेल्प ऑफ रिपीटेटिव्ह सिक्वेन्सेस, त्याला नाव द्यायचं आहे डीएनए प्रोब. आणि नंतर काय करतात पहा, या प्रोबला एक रेडिओ ऍक्टिव्हचं लेबल लावतात. काय लावायचं, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचं लेबल. झाले, आपल्याकडे काय बनला आता, डीएनए प्रोब. कुठून बनवला आपण, अशा डीएनए पासून बनवला ज्याच्यामध्ये काय रिपीटेटिव्ह सिक्वेन्स. ओळखायचं काय तुम्हाला, असा डीएनए ज्याच्यामध्ये रिपीटेटिव्ह सिक्वेन्सेस आहे. इथं जरी मी एटीसीजी ड्रॉ केला तो नुसता एटीसीजी नाही आहे, तो रिपीटेटिव्ह आहे. समजा तो ए टी 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 जी 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 सी सी असा काहीतरी रिपीटेटिव्ह सिक्वेन्स आहे. मग आता काय करा, या डीएनए प्रोबला आपल्याकडे जे सेपरेट केलेले फ्रॅगमेंट्स आहेत, कोणता पेपर, नायलॉन पेपर, त्या नायलॉन पेपर सोबत या डीएनए प्रोबच्या सोल्युशन मध्ये त्याला ऍड करा. असं एक सोल्युशन आहे प्रोबचं, त्या प्रोबमध्ये मी हा पेपर, नायलॉन पेपर ऍड केला. आता या टोटल फ्रॅगमेंट पैकी ज्या ज्या ठिकाणी फक्त कोणता सिक्वेन्स असेल, रिपीटेटिव्ह म्हणजेच काय असेल, व्हीएनटीआर, त्या ठिकाणी जाऊनच कोण पेअर हायब्रिड म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग करेल आपला डीएनए. समजा ए पर्सन मध्ये इथं प्रोब जॉईन झाला, बी पर्सन मध्ये इथं जॉईन झाला, आणि सी पर्सन मध्ये समजा इथं जॉईन झाला. कोणाचा व्हीएनटीआर कुठे आहे हे आपल्याला थोडीच माहित आहे, हे कोण डिसाईड करेल, प्रोब. आता तुमच्याकडे जे सोल्युशन आहे, जो नायलॉन पेपर आहे त्या सोल्युशन मधला, त्या पेपरमध्ये सगळे फ्रॅगमेंट सिंगल स्टँडर्ड आहेत. फक्त व्हीएनटीआर म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटचाच असा फ्रॅगमेंट आहे जो कसा बनला, डबल स्टँडर्ड. हे डीएनए फीएनए तुम्हाला सेलमध्ये दिसणार नाही. त्या नायलॉन पेपरला ऑब्झर्व करा, डीएनए माहित नाही पडत. बट वेन एव्हर वी ऑब्झर्व द नायलॉन पेपर, तुम्हाला काय दिसेल माहिती आहे काय, तुम्हाला त्या पेपरमध्ये, हा समजा पेपर आहे, त्या पेपरमध्ये तुम्हाला फक्त असे डॅश दिसतात. काय दिसायचे, डॅशेस. आणि याला आपण नाव देतो डीएनए बँड्स. पुस्तकातले शब्द सगळे लक्षात ठेवला. जेव्हा जेव्हा डीएनए सेपरेट केला जाईल, नायलॉन पेपरवर असो की त्या जेलमध्ये असो, तुम्हाला फक्त काय दिसेल, आडव्या रेषा दिसतात. क्लिअर कट लक्षात ठेवा. आणि त्याला आपण बँड म्हणतो. ऍक्च्युली बँड म्हणजे डीएनए असतो. आता या पूर्ण नायलॉन पेपरला जर आपण ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात काय येईल, पहा. ट्रीटमेंट दिल्यानंतर काय करतात, यातले जे सिंगल स्टँडर्ड डीएनए दॅट विल बी वॉश आउट, ते काय केले आपण, वॉश केले. आता काय राहिले, फक्त डबल स्टँडर्ड डीएनए बँड राहिले. आता या बँड मध्ये आपण काय ऍड केला आहे, प्रोब. जो व्हीएनटीआर नावाचा डीएनए आहे, हा व्हीएनटीआर आहे, हा व्हीएनटीआर. आणि त्याला या डीएनए प्रोबचं काय झालं, कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. म्हणजे दोन डीएनएचं काय झाला, हायब्रिड. म्हणून त्याला नाव दिलं हायब्रिडायझेशन. लक्षात ठेवायचं, हायब्रिडायझेशन म्हणजे काय, इट इज द कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग ऑफ व्हीएनटीआर विथ द डीएनए प्रोब. हा व्हीएनटीआर आणि हा तुमचा प्रोब, या दोघांचं हायब्रिडायझेशन घडलं, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल तयार झाला, बँड तयार झाली, म्हणून हायब्रिडायझेशन म्हटलं. आणि प्रत्येक प्रोबला आपण कशाचं लेबल लावलं होतं, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचं. त्याची प्रॉपर्टी काय, का तो स्वतःहून शायनिंग करतो, फ्लोरोस है ना, तो शायनिंग करतो. आणि शायनिंग केलेलं मटेरियल तुम्हाला आता ऑब्झर्व होऊ शकतं. तुम्ही त्याला कम्पेअर करा की कोणत्या दोन व्यक्तीचा डीएनए व्हीएनटीआर, कोणत्या दोन व्यक्तीचा फिंगरप्रिंट हा एकाच लेवलला दिसून राहिला. क्लिअर कट ऑफ डायग्राम आहे तुमच्या समोर. ए आणि बी पर्सनचा डीएनए मॅचिंग आहे. म्हणजे कदाचित हा जर सॅम्पल स्पॉट आहे तर बी पर्सनचा डीएनए तिथं तुम्हाला आढळला, त्याच तुम्ही अनालायसिस केलं. म्हणजे तुमचं आता मोर सस्पेक्टेड कोणतं पर्सन राहील, बी. त्या बीचं तुम्हाला आता डिटेल अनालायसिस करायचं आहे. अँड इट इज सपोज टू बी क्रिमिनल पर्सन. अशा पद्धतीनं आता हा डीएनए कसा माहित पडते, तर शेवटची स्टेप फोटोग्राफी दिली आहे. ऍक्च्युली हे जो नायलॉन पेपर असेल, या नायलॉन पेपरला एक्सरे फिल्मच्या समोर फोकस करतात. एक्सरेमुळे काय होते, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट काय होईल, बिकम शाईन. आणि शाईन केलेला पार्ट तुम्ही इझिली स्टडी करू शकता. हे त्या डीएनए फिंगरप्रिंटिंगचं पूर्ण टेक्निक आहे. टॉपिक किचकट आहे असा विचार करू नका, एकदम सोप्या भाषेत आहे. ज्या लोकांवर शंका आहे त्या लोकांचा डीएनए सेपरेट केला, आयसोलेट केला, त्यातला एक सिलेक्टेड पार्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे. म्हणून त्याला आपण एन्झाईमच्या सहाय्याने ब्रेकडाऊन केलं, म्हणून रेस्ट्रिक्शन डायजेशन. फ्रॅगमेंट्स बनले खूप सारे, म्हणून त्याला आपण नाव दिलं होतं RFLP, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलीमॉर्फिझम, RFLP.
त्याच्यानंतर सगळ्या फ्रॅगमेंटला आपण सेपरेट केलं. जेल इलेक्ट्रोफोरेसिस सेपरेट केल्यावर जेलमध्ये सेपरेट केली होती. कोणती जेल? अगारोस जेल, नाव सांगितलं होतं. नंतर आपण त्याला एका पेपरवरती फिक्स करतो, नायलॉन पेपरवरती. त्याला सदन ब्लॉटिंग, मग त्याला डीएनए प्रोब सोबत हायब्रिडाइज करतो, हायब्रिडायझेशन, आणि मग त्याचा फोटोग्राफी म्हणजे त्याची एक इमेज बनवतो आपण, त्याला म्हणायचं आहे फोटोग्राफी. एक्सरेच्या साहाय्याने इमेज बनवायची आहे. अँड देन इट इज यूज फॉर द अनालिसिस. मग त्याला एक्सपर्ट पर्सन स्टडी करतात, आणि जे फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये डॉक्टर्स राहतात ते डॉक्टर डायरेक्टली रिपोर्ट येतात की या 2 पर्सनचा डीएनए मॅचिंग आहे वगैरे वगैरे. इन दिस वे डीएनए फिंगरप्रिंटिंग प्रोसिजर कॅन बी कॅरीड आउट. याचे सिग्निफिकन्स काय पहा. अप्लिकेशन्स ऑफ डीएनए फिंगरप्रिंट. Applications. It is used to solve the cases of rape and murder. तुम्ही सीआयडी सिरियल जर ऑब्झर्व केली तर त्याच्यामध्ये कोणतीही केस घडली, सीआयडी लोक काय करतात, काही ना की शोधत राहतात. पहा, दे आर फाइंडिंग द क्ल्यूज, है ना. एखादं हेअर फॉलिकल सापडतं का, ब्लड सॅम्पल सापडते का, कोणता टिश्यू सापडतो का बॉडीतला. तर हे सगळा उद्देश कशा करताय, कारण आपल्याला फक्त एक स्मॉल डीएनएची क्वांटिटी पाहिजे ज्याच्या आधारावर आपण फिंगरप्रिंटचा स्टडी करू शकतो, आणि त्याच्या सहाय्यानं आपण या केसला सॉल्व्ह करू शकतो की रेप क्रिमिनल कोणता आहे आणि मर्डरर कोण आहे. सेकंड, इट इज यूज टू सॉल्व्ह द केसेस ऑफ डिस्प्यूट्स. पॅरेंटल डिस्प्यूट म्हणायचं तुम्हाला, डिस्प्यूट ऑफ पॅरेंट्स. म्हणजे आता एखादी फॅमिली आहे, त्याच्यामध्ये जो वडीलधारी व्यक्ती असेल है ना, फादर, तर समजा तो नकारत आहे की दॅट चाइल्ड इज नॉट बिलॉंग्स टू माय फॅमिली, म्हणजे तो त्याचं स्वतःचं पालकत्व नकारत असेल, तर त्या पॅरेंटची, मेल पॅरेंट आणि तो मुलगा किंवा फिमेल येऊ शकतो, त्यांचं रिलेशनशिप ऍक्च्युली आहे का नाही जेनेटिक लेवलला, हे जर तुम्हाला माहित करायचं असेल तर डीएनए बेस्ड आहे. कारण सिंपल आहे, जेव्हा रिप्रोडक्शन घडतं तेव्हा नवीन जनरेशनमध्ये काय ट्रान्सफर होत असते, फक्त डीएनएच आहे. आणि एका न्यू प्रोजेनीचा डीएनए हा 50% मेल पॅरेंट पासून बनेल, 50% फिमेल पॅरेंट पासून. म्हणजे त्या चाइल्डच्या डीएनए मध्ये 50% फिंगरप्रिंट कोणाची असेल, पॅरेंटची. सो यू कॅन इझिली आयडेंटिफाय. त्याच्यानंतर तिसरा आहे, इट कॅन यूज इन द पेडिग्री अनालायसिस. इट कॅन यूज इन द पेडिग्री अनालायसिस. पेडिग्री अनालायसिसचा अर्थ काय होतो की फॅमिली ट्री, म्हणजे कोणता एनिमल असेल, हॉर्सेस असतील ना, आणि त्यानंतर ह्युमन बिंग असेल, तर त्याच्या फॅमिलीमधली पूर्ण रिलेशनशिप जर तुम्हाला स्टडी करायचं असेल है ना, ब्लड रिलेटिव्ह वगैरे, तर या सगळ्या केसेसला तुम्ही सॉल्व्ह करू शकता विथ हेल्प ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग. वेगवेगळ्या अॅनिमलचा डीएनए फिंगरप्रिंट स्टडी करून आपण इव्होल्युशनचा सुद्धा थोड्याफार प्रमाणात स्टडी करू शकतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ऍप्लिकेशन्स. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डिस्कस करू शकता किंवा कमेंट करू शकता.